मित्रांनो, अजून एक प्रश्न सारखा मुलं विचारताय की सर पेपर चालू आहे पण मी ब्लँक होऊन जातोय. पेपरला गेल्यावर वाटतंय आउट ऑफ सिलेबस आलं, डायरेक्ट ब्लँक होतोय, मी काय केलं ते आलंच नाहीये, वेगळंच आलंय, हार्टबीट वाढतंय, असं तुम्हाला होतंय का? जर असं होत असेल मित्रांनो, तो याच्या मागे सोप्पा तुम्हाला पर्याय सांगतो. काय करा, अभ्यास करताना अभ्यास केल्यासोबत मागच्या दोन ज्या फेब्रुवारी 24 म्हणजे मार्च 24 आणि मार्च 23च्या दोन प्रश्नपत्रिका आपल्या अवेलेबल आहेत इन सेमच्या, त्या पूर्ण तोंडपाठ करून जा. त्या प्रश्नपत्रिका इच अँड इच क्वेश्चन बघून जा. जेवढे सगळे महत्वाचे तुमचे विषय आहेत तुमच्या ब्रांचचे फर्स्ट इयर पासून लास्ट इयर विथ M3 सगळ्या विषयांचे सॉल्व इन सेम पेपर आम्ही आपल्या पर्पल ॲट ॲप वर दिले आहे. एक दोन जेवढे आम्हाला पॉसिबल आहे ते जरी तुम्ही केले ते तर विथ एक्सप्लेनेशन आहे की हे कसं आलं. नुसता पेपर नाही, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आहे. यस, एक पेपर तर आम्ही दिलाय, काही विषयांचे दोन आहे, ते जरी तुम्ही बघितले तरी तुम्हाला जी भीती असते प्रश्नपत्रिका समोर आल्यावर आपण ब्लँक होतो का, कारण आपण अभ्यास करण्याची सवय केली, आपण प्रश्नपत्रिका बघायची सवय केलेली नाहीये, म्हणून पेपरला गेल्यानंतर आपल्याला ब्लँक होतं. पण जर आपण अभ्यास सोबत प्रश्नपत्रिका डिक्टो 30 मार्काचा पेपर आहे ना, विथ ऑप्शन 60चा असतो, 60 मार्काचे दोन पेपर जर तुम्ही फुल फ्लेज करून गेले, त्या प्रश्नपत्रिका बघितल्या, व्यवस्थित समजून घेतल्या, कुठल्या प्रश्नाला कुठला प्रश्न ऑड आलाय, कशा प्रकारचे प्रश्न आले, हे पेपर व्यवस्थित समजून गेले, व्यवस्थित पेपर करून गेले, तर बघा मी 100% गॅरंटी देईल पेपर समोर आल्यावर तुम्हाला जे ब्लँक होतं ते होणारच नाही. तुम्हाला वाटेल अरे आता तर सगळं मला येतं, हे येतं, विथ ऑर येतंय, सगळ्या प्रकारे तुम्हाला जमायला लागेल. काय गुगल्या टाकतं तेही कळून जाईल, कुठल्या प्रश्नात काय येणार आहे ते तुम्हाला पहिलेच माहिती असणार, का तुमचं आयडिया क्लिअर झाली असेल, तुम्हाला ती मनाची दडतड बिडफून होणार नाही, कारण तुम्हाला माहिती काय येणार आहे, ते घाबरायचं कारणच राहणार नाही. कळालं तुम्हाला? आणि घाबरू नका, इनसेम मध्ये टॉप करा. इनसेम इतकी सोपी एक्झाम असते जी कॉलेजमध्ये चेक होते, त्यामध्ये आपल्याला 30 पैकी 29-30 पण मार्क पडतात, जेणेकरून आपला CGPA 9च्या वरती आरामात जातो. सो इनसेमचा चान्स घालू नका. आणि प्रत्येक महत्वाच्या विषयांचे मी सांगितलं एक तर सॉल्व पेपर विथ एक्सप्लेनेशन आपल्या पर्पल ॲट ॲप वर आहे, ते बघा एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये, त्याच्यावरून अभ्यास करा, तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की इनसेमचा पेपर कसा लिहायचा, काय स्टँडर्ड सोल्युशन पाहिजे. काही विषयांचे दोन सुद्धा पेपर येतात, तुम्हाला त्याचा बेनिफिटच होणार. यस, सो मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा, प्रश्नपत्रिकांचा डिटेल मध्ये अभ्यास करून जा, म्हणजे तुम्ही ब्लँक होणार नाही, धडधड होणार नाही, भीती होणार नाही, आउट ऑफ सिलेबस वाटणार, तुम्ही टॉप कराल. चॅनल सबस्क्राईब करा. अजून काही डाऊट आले कमेंट मध्ये लिहा आणि पर्पल ॲट ॲप पूर्ण अभ्यास करून तुम्ही वर्गात पहिले या.